खरं आहे ना, कोणाला न्यायाचं बोलणं उचित वाटत नाही. खरं बोलणं उचित वाटत नाही. ही अशी दुर्धर मानसिक अवस्था झाली आहे एक महाराष्ट्रातील नागरिकांची. जो एकच माणूस आहे, जो अन्यायाच्या चारावरती एकच माणूस आहे, एस. रविराज रवींद्र चांगो शिंदे, जो अन्याय अत्याचाराचे थेट बोलतो. आणि हे थेट बोलणं जे भ्रष्टाचारी लोकांना, ठेकेदारांना आवडत नाही. कारण त्यांचे टक्के गुंतलेले आहेत, ठेका गुंतलेला आहे, पैसे गुंतलेले आहेत. परंतु भ्रष्टाचार करणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, अशा प्रकारे ठेकेदार वावरतात. मी काय बोलतोय? एक घटना आहे. ठाण्यातील भव्य दिव्य असं खोपट स्थित एस टी वर्कशॉपला लागून एस एम सी कन्स्ट्रक्शन कंपनीचं, तिने खेड दापोली मंडणगाव 265 कोटीची निविदा टेंडर रस्त्याचं घेतलेलं आहे. आणि जानेवारी पूर्व म्हणजे 2024मध्ये ज्यावेळेस खेड दापोली मंडणगडचे आमदार विधानसभा योगेश कदम, सॉरी टू से दॅट, खेड दापोली मंडणगावचे विधानसभा आमदार योगेश कदम, त्यांनी जेव्हा निवडणूक पूर्व आपला मेळावा खेड गावचा भरवला होता, मी एक खेड दापोलीमधील नागरिक म्हणून, कारण मी आता तिकडे स्थायिक आहे, मूळ खात्यात गाव जमिनी माझी आहे आणि तिकडे विविध विकासांतर्गत काम करतो आणि गोरगरिबांना रोजीरोटी व्यवसाय देण्याचं काम करतो. तर माझं न्यायिक हक्क आहे. त्या अनुषंगिक मी योगेश कदमांना, ज्यावेळेस त्यांचा त्या दिवशी वाढदिवस होता, त्यांची तुला केली गेली आणि इंटरव्ह्यू घेतला कोणीतरी. आणि इंटरव्ह्यू घेतल्यानंतर मी प्रश्न विचारले, सब खेड दापोलीमध्ये गेली मी 25 वर्षे येतो आहे. मी विविध 5 स्टार हॉटेलमध्ये राहतो, पण खेड दापोलीमध्ये मी 25 वर्ष येतो. माझं डेस्टिनेशन आहे, माझ्या मुलीचं आवडतं ठिकाण आहे फिरण्याचं. समुद्र किनारा, नारळी पोफळीच्या बागा, हरणे बंदर, मुरुड गाव, मुरुड बंदर, हे असे समुद्रकिनाऱ्यावरचे. आणि आंजर्ले गाव, आंजर्ले समुद्रकिनारा, आंजर्ले गाव, आंजर्ले समुद्रकिनारा, ढोल्या मारुती मंदिर, गणपती मंदिर, आंजर्लेच्या टेकड्यावरचं गणपती मंदिर, हे सगळं निसर्गरम्य गोष्टी या दापोली शहरात वसलेल्या आहेत. त्यामुळे दापोली हे माझं डेस्टिनेशन आहे. त्यामुळे दरवर्षी येणं जाणं खर्चिक असायचं. माझे मिसेस म्हटले, का नाही आपण इथे जमीन घेऊया. घेतली. कर्ज काढून का होईना, मुलीच्या हट्ट असा बाई जमीन घेतली. आणि आज भला मोठा विकास प्रकल्प म्हणजे विकेंड प्रकल्प उभारून एक सुरुवात केली, दुसरं चालू झालं, तिसरं चालू झालं, करत करत कोकणातील विकासकच विकेंडचं झालो. हे सांगताना मला आनंद होतो आहे की याच्यामध्ये जी कठीण परिस्थिती आहे, स्वतःच्या पोटाला चाट घेऊन, कर्ज लोन घेऊन या गोष्टी करणं किती कठीण असतं, पण ते निभावल्या. कारण की माझ्या पत्नीचा पाठिंबा होता त्या करण्यामध्ये. आणि पत्नीच्या नावेच बिझनेस उभा केला. एसआर ग्रुप नावाच्या कंपनीमध्ये, इन्फ्राटेक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आणि एसआर ग्रुप कन्सल्टन्सी फर्म, डायरेक्टर ऑफ एस. लीना चालू करून जी माझी कंपनी आहे, 2015मध्ये माझे मित्र वापरत होते. मी त्या कंपनीवर कुठलाही सदस्य नव्हतो किंवा हकदार नव्हतो. परंतु कंपनी ज्याप्रमाणे चालवली, प्रगत होत गेली, ते माझ्या मित्रांनी, जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये होते. आणि असं करत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये माझं पाऊल तिथून सुरू झालं. ते आजताक आहेत. आज मी सरकारी सेवेत जरी होतो,
परंतु त्या कंपनीचा कुठलाही भागदार नव्हतो, का हिस्सेदार नव्हतो, कारण सरकारी सेवेत होतो. परंतु सेवानिवृत्त झाल्यावर प्रगल्भतेने कंपनी वाढवण्याचा प्रयत्न करत आलो आणि करत आहे. तर सांगायचा मुद्दा आहे की खेड दापोली मंडणगडमध्ये जो प्रश्न मी विचारला होता की हा रस्ता कधी होणार, त्यावेळेस योगेश कदमांनी आमदार होण्यापूर्वी आमदार होते, ते तरुण आमदार होते आणि आता मंत्री आहेत. मी प्रश्न विचारला की हा रस्ता कधी होणार, लवकरच आपण रस्ता चालू करतोय. महाराष्ट्र शासनाचे 100 कोटी रुपये आपल्याला मंजूर झालेले आहेत आणि जानेवारी मागच्या 2025च्या जानेवारी निवडणुका झाल्या, नोव्हेंबर ऑक्टोबरमध्ये 24मध्ये, आणि जानेवारीमध्ये रस्त्याचं काम चालू झालं. गेल्या पावसाळ्यात असंख्य मोऱ्या होऊन गेल्या. काही ठिकाणी चुकीचं काम गेलेलं आहे, ते पण मी वारंवार रत्नागिरी अधीक्षक अभियंता, खेड दापोली अधीक्षक अभियंत्याचे फोनवर संपर्क करून येणाऱ्या पावसाळ्यात ते नाले म्हणजे जे मोऱ्या ज्या होत्या मातीने भरल्या होत्या त्या खोदून काढायला लावल्या. मी प्रत्यक्ष साईटवर उभा होतो. संजय सेठ SMCचे तिकडचे पार्टनर होते का नोकर होते माहीत नाही, पण त्यांना मी भेटलो, ओळख झाली. अरे साहेब, तुम्ही ठाणे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता? हो होतो, आता सेवानिवृत्त आहे. आणि दापोली माझं आता मूळ आदिनिवासी गाव झालेलं आहे, माझं फार्म आहे. तर माझ्या घराकडे येणारा रस्ता जो आहे, असंख्य खड्डे आहेत आणि मोरी वाकडे तिकडे झाले, तिथे ॲक्सिडेंट होत आहेत. तर तुम्ही जे सरळ करा. तर मी त्यांच्याकडून संपूर्ण मोऱ्या खोदून घेतल्या, माती काढली. तर सांगायचा मुद्दा आहे की मी त्यांना विचारला हा रस्ता कसा आणि किती किलोमीटर आहे, किती बजेट आहे. नाही, SMC कंपनीला माहीत आहे. आणि वाकोली जो 2 किलोमीटरचा पत्ता आहे तो कॉन्क्रीट रस्ता आहे असं मला सांगितलं गेलं. ज्यावेळेस काल एप्रिल 17ला गेलो, सायंकाळ झाली, सायंकाळी गेलो, गाडी घेऊन दापोलीच्या वाकोलीमध्ये थांबलो. वाकोलीमध्ये उतरताना बाजूला बांधलेली गटरं काय कळाली नाहीत, उघडी होती. थेट मी पडलो असतो, पाय तुटला असता. तर सांगायचा मुद्दा हे आहे की SMCने बांधलेले जो कॉन्क्रीट रस्ता आहे त्याच्या बाजूला जे गटारं बांधले आहेत त्याच्यावर फुटपाथ नाही. त्याच्यामुळे एक मुलगा मेला, त्याच्यामुळे 2 गुरे मेली. ज्यावेळेस मला समजलं मी पडतोय, स्वतःला सावरलं, गाडी पकडली, दरवाजा पकडला आणि स्वतःला सावरलं. माझ्या लक्षात आल्यावर मी तात्काळ फोटो काढले, बाईट केली आणि योगेश कदमांना फोन करण्याचा प्रयत्न उचलला नाही. रत्नागिरी अधीक्षक अभियंत्यानं फोन केला आणि काल सोमवारी का रविवारी मी फोन केला योगेश कदमांना. सोमवारी थेट मला रिवोट फोन आला, साहेब बोला. साहेब असं आहे, तुम्ही मंडणगड रस्ता 265 कोटी मंजूर केलेले आहेत, काम चालू आहे, पण काही ठिकाणी चुका आहेत आणि तुम्ही ज्या वाकोलीमध्ये 2 किलोमीटर रस्ता कॉन्क्रीट केला तिथे नुसती गटारं करून सोडलीत, तिथे ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला. साहेब माफ करा, माझ्याकडे लिखित पत्र द्या, मी तात्काळ कारवाई करायला लावतो आणि त्या गटारावर फुटपाथ बांधायला लागतो. तर नेमकं आज ठाणे महानगरपालिकेत हाच SMC कॉन्ट्रॅक्टरचा हस्तक संजय सेठ मला भेटला. साहेब मी नोकरी सोडली आहे, मी नोकरीला होतो. मग ठीक आहे, नोकरीला सोडली आहे तर मला तात्काळ एक माणुसकी म्हणून एक जरा नंबर द्या. कशाला नंबर पाहिजे तुम्हाला, कशाला लोमतेगिरी करता यायला? अशी भाषा माझ्याशी बोलू नको. लोकशाही अधिकार आहे, राज्यामध्ये आमच्या करायच्या पैशातून विकास होतोय. मग दिल्ली असो की राज्य सरकार असो, संविधानाने अधिकार दिलेला आहे. ठेक्या अशी भाषा वापरू नको माझ्याशी, उघडून काढीन. बोललो. आता उद्या SMCचा व्हिडिओ वॉच घेणार आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये पण नुसते पेंटिंग करणं, लाईटिंग करणं, 300 करोडचं कॉन्ट्रॅक्ट कसं घेतलं SMCनं आणि राबोडी जेल नाला जे अनधिकृतपणे करतोय, NGTला मी कंप्लेंट करणार आहे. आणि तुमच्या कामामुळे मला निलंबित व्हायला लागलं, चुकीच्या कामामुळे. कारण मी आक्षेप घेतला, ते काम मला करायचं नव्हतं, परंतु तुम्ही भ्रष्टाचार, दबाव
ने लोकप्रतिनिधींच्या मी चुकीच्या गोष्टीवर बोललो तर मला निलंबित करायला लावलं का? त्यामुळे सांगतोय, अख्खा महाराष्ट्र असतो की देश असो, जिथे चुकीचं काम होईल तिथे रवींद्र शिंदे आवाज करेल, कारण आवाज हा संविधानाचा आहे, कायदा भीमाचा, वायदा भीमाचा. जो चूक करेल त्याला जेलचा रस्ता. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र.